एल्फिन्स्टन ब्रिजच्या पुनर्निर्माणामध्ये अनेक अडथळे आहेत। सगळ्यात मोठा अडथळा हा स्थानिकांच्या पुनर्वसनाचा आहे। त्या संदर्भातच आज MMRDA मध्ये बैठक होते, पण या बैठकीमध्ये केवळ 2च बिल्डिंगला बोलवण्यात आले, त्यामुळे देखील स्थानिक नाराज आहेत। याचबरोबर जो पूर्व पश्चिम पुलाचा मुद्दा आहे तो देखील अजूनही अर्धवट आहे, त्यामुळे अजूनही स्थानिकांचा विरोध हा कायम आहे। आपल्याबरोबर या 19 बिल्डिंगपैकी अनेक रहिवासी आहेत जे वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांचं मत आज काय आहे एवढ्या आंदोलनामध्ये आपण जाणून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया सर। 19 बिल्डिंगपैकी 17 बिल्डिंग ह्या अजूनही चर्चेच्या पासून लांब आहेत, काय वाटतंय? सगळ्या बिल्डिंगना बोलवलं पाहिजे होतं? दुर्दैव आहे, कारण ते म्हणतात ना डिवाइड अँड, जी इंग्रज नीती आहे डिवाइड अँड रूल, त्या पद्धतीने सरकार आज आमच्या सर्वच रहिवाशांची स्थानिकांची व्यवहार करत आहे। मुळातच हा पूर्ण पहिल्यापासून 19 बिल्डिंगचा विषय होता आणि आता तुर्तास 2 बिल्डिंग फक्त त्या ब्रिजसाठी पुनर्बांधणीसाठी लागणार आहे, म्हणून आताच्या स्थितीला 2 बिल्डिंग बाधित होत आहेत। पण हा पूर्णपणे 19 बिल्डिंगचा विषय आहे, डिवाइड अँड रूल, जेणेकरून हे जे स्थानिकांचं आंदोलन आहे आमच्या लोकांचं, ते कुठंतरी त्याला एक वेगळे फाटा फोडण्यासाठी सरकार हा प्रयत्न करत आहे। आणि ब्रिज आम्ही त्यांना दुसरी मागणी अजून या संदर्भात केली होती की जो पादचारी पूल आहे, जो ईस्ट वेस्ट ब्रिज आहे, त्याला लागून पॅरलल जो ब्रिज रेल्वेच्या वतीने बांधण्यात येणार होता तो अजूनही बांधून झालेला नाही आहे। आणि सर्व स्थानिक नागरिकांची मागणी आहे की निश्चित कालावधी तुम्ही या ब्रिजचा सांगा। जो लोलपरळ ब्रिजचा अनुभव आहे, 7-7 वर्ष तो रखडला गेला, कारण आमच्या माहितीनुसार अजूनही महारेलची म्हणजे जी रेल्वेची बाजू आहे त्यांची परवानगी मिळालेली नाही आहे। सरकारने देखील आम्हाला कालावधी निश्चित सांगावं की तो ब्रिज कधीपर्यंत पुन्हा आम्हाला वापरण्यासाठी योग्य होईल। तुम्ही कोणत्या बिल्डिंगमध्ये राहता? तुम्हाला बोलवलेलं आहे का? आज मी विरा बिल्डिंगमध्ये राहतो। आज आम्हाला बोलवलेलं नाही आहे। ज्या 2 बिल्डिंग बोलवले आहेत ती एक लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी। आमचं असं मत आहे की आज ज्या भविष्यामध्ये संपूर्ण 19 बिल्डिंग बाधित आहेत, फक्त मग आज तुम्ही 2 बिल्डिंगलाच का बोलवलं? 17 बिल्डिंगला का नाही बोलवलं? 19 बिल्डिंगचा प्रश्न आहे ना, भविष्यात देखील त्या 17 बिल्डिंग कटिंगमध्ये आहेत। मग तुम्हाला देखील आज 19 बिल्डिंगसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणं हे गरजेचं आहे, आमचा हा प्रश्न आहे। पण ते आम्ही दायामिरामध्ये राहतो, पण हे सगळे बिल्डिंग पूर्ण 21 बिल्डिंग जातात। मग सगळ्यांना तुम्ही एकत्र करून बोलवा, 2-2 बिल्डिंग तुम्ही करून बोलवता, त्यांना काय बोलता आपल्याला समजत नाही, आपण काय बोलतो त्यांना समजत ते, पण सगळ्यांना मिळून बोलायला पाहिजे येऊन। स्थानिक आमदार आहे, त्यांनी देखील त्यावेळी पुढाकार घेतलेला होता, काय मत आहे सगळ्यांचं? आता सांगायचं म्हणजे आमचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर साहेब 2017 साली आम्हाला जनसुनावणी दिली, त्यापासून साहेब आमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्राधिकरणाबरोबर सतत आमच्या बैठकी चालू असतात। पूर्वी आता ज्या 19 बिल्डिंग बाधित होत होत्या, MMRDA थोडा आरेखनात बदल करून त्या 2 बिल्डिंग बाधित करून हा ब्रिज पुढे न्यायचा प्रयत्न त्यांचा आहे। पण त्याबरोबर 17 बिल्डिंग ज्या बाधित होणार आहे त्या काही सुटलेल्या नाहीत, त्या भविष्यकाळात बाधित होणार आहे। आमचा प्रयत्न आहे की त्या सगळ्यांचाही एकाच वेळेला तुम्ही विचार करा, कारण तुम्ही ब्रिज बांधून गेल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला काही पुढे आमचं डेव्हलपमेंट पण होणार नाही आहे आणि रिपेअरिंग पण होणार नाही, कारण त्या RL आहे। तर आमची विनंती आहे की त्या RLचा तरी विचार करावा, म्हणजे आमचं पुनर्वसन आम्ही करू शकतो। ईस्ट वेस्टचा अजून ब्रिज देखील बनला नाही आहे, काय वाटतं? आता बहुतेक सगळं सांगितलं या लोकांनी। आता ह्या बिल्डिंग 17 उरलेल्या आहेत, त्या पण आज ना उद्या जाणार आहेत। मग हे तुम्ही थोडं काम का करताय? म्हणजे आमचा विकास पूर्णपणे थांबवला, यातून ती नियमित रेषा आहे ती तरी हटवा, म्हणजे आमचा विकास होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे। तुमचा ब्रिज न्यायचे तुम्ही धंदागाड्यांसाठी कामं करताय, गरिबांसाठी काही नाही। आता तुम्ही 100 वर्ष जुन्या बिल्डिंगीसाठी धोरणं बनवता, मग त्याचा अंमलबजावणी करा ना। हे जे 19 बिल्डिंगचा विषय सुरुवातीला त्यांनी आणलेला प्रशासनाने आणि MMRDAने, या विषयामध्ये त्यावेळी लेखी स्वरूपात दिलेलं आहे। 19 बिल्डिंग ज्या बाधित होत आहेत त्या लेखी स्वरूपात दिलेल्या गोष्टी आहेत। आता जर 2च बिल्डिंग बाधित होत आहेत असं MMRDAचं म्हणणं आहे, तर मग 17 बिल्डिंग बाधित होणार नाहीत भविष्यात असं लेखी स्वरूपात का नाही देत आहेत? जर त्या बाधित नाही होत आहे असं यांचं म्हणणं आहे ना, मग लेखी स्वरूपात द्या। आणि जर तुम्ही लेखी स्वरूपात देऊ शकत नसाल तर संपूर्ण 19 बिल्डिंगना तुम्ही लेखी स्वरूपात दिलेलं आहे, तर पूर्ण 19 बिल्डिंगच्या 19 बिल्डिंग संदर्भातच विषय झाला पाहिजे आणि पूर्णपणे स्पष्टीकरण पण 19 बिल्डिंगचंच दिलं पाहिजे। आत्ता 2 बिल्डिंग, नंतर 17 बिल्डिंग, आत्ता असं ही खेळी चालली आहे MMRDAची, स्पष्टता काहीच देत नाहीत। तुम्ही लेखी स्वरूपात जे असेल ते द्या ना। जर प्रशासन लेखी स्वरूपात मागता सगळ्या गोष्टी, मग तुम्ही का लेखी स्वरूपात देत नाही? या बांधकामामुळे तुमच्या बिल्डिंगला धोका होऊ शकतो, कारण की बिल्डिंग पण जुने आहेत। आता ऑलरेडी ह्याची पार्श्वभूमी आहे, जिथे जगन्नाथ बातनकर मार्गला जिथे जिथे कामं झालेली आहेत तिथे ड्रिलिंगच्या वेळी आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगना क्रॅक्स गेलेत। 1-2 ठिकाणी तर खड्डे अचानक खड्डे वाढले आणि त्यात गाड्या स्कूटर्स आणि सगळ्या घुसल्या आतमध्ये। ह्याच्या जबाबदारी तर आजपर्यंत घेतलेली नाही। आता ह्या रोडला ऑलरेडी फक्त 12 फुटाचा रस्ता आहे,
मुरलीधर सामंत मार्ग आणि भाऊसाहेब तोडणकर मार्गाला फक्त 12 फुटाचा आणि 15 फुटाचा रस्ता आहे. तिथे 3-3 फुटाचे पिलर येणार, त्याला ड्रिलिंग होणार. तर आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग आहेत ह्या 150-150 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत. तर 150 वर्ष जुन्या बिल्डिंगला धोका नाही आणि ज्या 100 वर्ष जुन्या बिल्डिंगला धोका आहे. आमच्या बिल्डिंग किती धोका आहेत आणि ज्यात जिवंत माणसं राहतात त्यांची काय किंमत नाही सरकारला, काय नाही. फक्त MMRDA फक्त बोलण्याच्या गोष्टी करते. आमच्या ज्या रिअलमध्ये माणसं राहतात त्यांची काळजी नक्की आहे की नाही सरकारला, हा आमचाच प्रश्न आता सरकारला आहे. तर ह्या सगळ्या नागरिकांचं मत आपण जाणून घेतो. आज मीटिंग होते CM बरोबर, ज्यावेळी कोळंबकर साहेबांना आज फोन करून विचारला मीटिंगबद्दल. त्या मीटिंग काही कारणामुळे कॅन्सल झाला आणि कोळंबकर साहेबांनी मी सांगितलं बाबा ही 2 बिल्डिंगची का घेतात. मग साहेबांनी फोन करून विचारला तुम्ही सगळ्यांना बोलून घ्यायचं होतं का 2 बिल्डिंगचं. त्याच्याबद्दल साहेबांनी प्रत्यक्षात स्पेशल मीटिंग ठेवला, 3 वाजता बोलवला. मग बाकी लोकांना तुम्ही या आम्ही बसून बोलूया. 3 वाजता मीटिंग ठेवल्या. तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर पूर्व पश्चिम जाणारा जो FOB आहे, जो मध्य रेल्वेच्या भागातला अजूनही अर्धवट आहे, तो कधी पूर्ण होणार जेणेकरून या सगळ्या लोकांना ब्रिज तुटल्याच्या नंतर पूर्व पश्चिम जाता येईल, निदान रस्ता नाही तर FOBने तरी जाता येईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, केवळ 2च बिल्डिंगला बैठकीला का बोलवण्यात झालं, इतर 17 बिल्डिंगचं काय होणार. ब्रिज बांधकामाच्या वेळी जर त्या बिल्डिंगला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. हे मुद्दे अजूनही अनुत्तरित असल्यामुळे अजूनही एल्फिस्टन ब्रिजच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांचा या एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला विरोध आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.